नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र शासनाने कांदा चाळ अनुदान योजनेसाठी या वर्षाचा दुसऱ्या टप्प्यातील 60 कोटी रुपयाहून अधिक निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। कांदा साठवणुकीसाठी सरकार किती अनुदान देणार आणि यासाठी अर्ज कसा करायचा पाहूयात आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये। शेतकरी मित्रांनो, अनेकदा बाजारात कांद्याचा भाव कोसळतात। अशा वेळी कांदा साठवून ठेवण्यासाठी योग्य सोय नसल्याने शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावात विकावा लागतो। हे टाळण्यासाठी सरकार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत कांदा चाळ उभारण्यासाठी 50% अनुदान देते। चाळीच्या क्षमतेनुसार अनुदानाची रक्कम खालीलप्रमाणे ठरवण्यात आली आहे। 5 ते 25% टन क्षमता, प्रति टन 4000 रुपये अनुदान, म्हणजेच 25 टनाची चाळ उभारण्यास तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत मदत मिळू शकते। 25 ते 500 टन क्षमता, प्रति टन 3500 रुपये अनुदान। 500 ते 1000 टन, प्रति टन 3000 रुपये अनुदान। लक्षात ठेवा, जर प्रकल्प खर्च 30 लाखांच्या वर असेल तर बँकेचे कर्ज घेणे अनिवार्य आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणे गरजेचे आहे। अर्जदाराच्या स्वतःच्या मालकीची जमीन असावी। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या 7/12 उतारावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे। कागदपत्रे: आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, चाळीचे अंदाजपत्रक आणि हमीपत्र। या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे। तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीम या पोर्टलवर जाऊन फलोत्पादन या पर्यायाखाली अर्ज करावा लागेल। ज्या शेतकऱ्यांनी आधीच अर्ज केले आहेत आणि जे पात्र ठरले आहेत त्यांना या 60 कोटीच्या निधीतून आता लवकरात लवकर पैसे मिळण्यास सुरुवात होईल। शेतकरी मित्रांनो, 22 डिसेंबर रोजीच शासनाने या निधीला मान्यता दिली आहे। त्यामुळे जर तुम्ही कांदा उत्पादक असाल तर या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या आणि आपला कांदा सुरक्षित साठवा। मी रुचिता या महत्त्वपूर्ण अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।